आलापल्ली वनविभागातील अहेरी वनपरिक्षेत्राअंतर्गत समाविष्ट बोरीबिटात पुन्हा सागवन तस्करीचा प्रकार उजेडात आला आहे। आलापल्लीच्या उपविभागीय वनाधिकाऱ्यांनी जवळपास 2.5 लाख रुपयांचा सागवन तस्करीचा लाकूड पुन्हा एकदा जप्त केल्याने मोठी खळबळ उडाली आहे। यापूर्वी अशीच कारवाई करून वरिष्ठांनी स्थानिक परिसरात अवैध सागवन तस्करी रोखली होती। या प्रकरणी बोरीबिटाच्या वनरक्षकावर निलंबनाची तर वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची कारवाई देखील वरिष्ठांकडून करण्यात आली होती। मात्र त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा झाली नाही आणि बोरीबिटात अवैध सागवन तस्करी सुरूच राहिली। परिणामी वरिष्ठांनी स्वतःच कारवाईचा धडाका आरंभल्याने वनविभाग व सागवन तस्करात मोठी खळबळ उडाली आहे। आज 23 मार्चला सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास बोरीबिटातील ओड्डीगुडम येथील प्राणहिता नदीपात्रात 2 ते 2.5 लाख रुपये किमतीचे 4 सागवनी लाकूड जप्त करण्यात आले। उपविभागीय वनाधिकारी नितेश देवगडे यांच्या नेतृत्वात आलापल्लीचे क्षेत्र सहाय्यक योगेश शेरेकर, झिमेलाचे क्षेत्र सहाय्यक रामाराव देवकते, वनरक्षक धनंजय कुमरे, काशीनाथ टेकाम, वाहन चालक नानाजी सोयाम यांच्या पथकाने ही कारवाई केली। आलापल्ली वनविभागातील अहेरी वनपरिक्षेत्राअंतर्गत समाविष्ट बोरीबिटात गेल्या अनेक दिवसांपासून सागवान तस्करी सुरू आहे। मात्र तरीही स्थानिक वनाधिकारी व वन कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत होते। ही बाब माहिती होताच आलापल्लीचे उपविभागीय वनाधिकारी नितेश देवगडे यांनी बोरी परिसरातील सागवन तस्करी रोखण्यासाठी पुढाकार घेतला आणि कारवाई सत्र आरंभले आहे। त्यामुळे सागवन तस्कर व स्थानिक वन कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। अनिल गुरनोले, जय विदर्भ न्यूज, बोरी।